राहत नाही. काही हरकत नाही, माहित नाही तुम्हाला पुढचं चुकीचं आहे, पण ज्या दिवशी समजलं की पुढची गोष्ट वाईट आहे, चुकीची आहे, त्या दिवशी तरी तिथून पुढं, आता तरी पुढे, मग त्या दिवशी तरी पुढं आपल्या आयुष्याचं सार्थक करायला विसरू नका. विठ्ठल. म्हणजे दांभिक भक्ती अशी राहते की वरून दाखवायचं आयशिया दांभिका हरिसेवा, म्हणजे कैशी हरिसेवा. असा जर दांभिक असला तर त्याला हरिसेवा किंवा भक्ती घडत नाही महाराज. म्हणून ही दांभिक भक्ती विषयामध्ये किंवा धनासाठी भक्ती करण्यापेक्षा आपण पांडवासारखी भक्ती केली पाहिजे. विठ्ठला. आता महाभारतातल्या पांडवांचं उदाहरण घेतलं तर आपल्या आयुष्यामधील बघा, आता प्रत्येकाची भक्ती असते, लक्ष देऊन ऐका, प्रत्येकाची भक्ती असते. कोणी आयुष्याच्या 50 वर्षापर्यंत भक्ती केली असेल, कोणी 10 वर्षापासून करत असेल, कोणी 5 वर्षापासून करत असेल, पण 50 वर्षापासून भक्ती करणाऱ्या आयुष्यात त्या माणसाच्या दुःख आलं, खूप दुःख आलं की त्याच्या घरचे काय म्हणतात, आम्ही एवढं देवदेव केलं. एखाद्या माऊलीचा जर तडका बघितला, मी एवढं देवदेव केलं, इळान माळ, देवाची माळ घातली, देवाचं भजन केलं, पण मग लेकरू मा वंशाचा दिवा राहिला नाही. त्या दिवशी देव सांदीला टाकून देतात. मला सांगा, तुमच्या प्रारब्धातच ते असेल तर देवाचा काय संबंध आहे? तुमची भक्तीच तुम्ही सोडू नका ना. अंतःकरणातून तुम्ही भक्ती करता, तुमच्या आयुष्यात दुःख आलंच, समजून जायचं आपल्या कर्माचे भोग आहेत. एवढं नाहीच झालं तर समजून जायचं आपल्या प्रारब्धामधले भोग आलेत आणि ते फेडायचे आणि पुढं चलायचं. विठाला. म्हणजे आपल्या प्रारब्धातले भोग असतील तर आपण सहन करायचे, पण आपली भक्ती सोडायची नाही. म्हणजे आयुष्यामध्ये सुख जरी आलं तरी भक्तीला धरून राहायचं आणि दुःख जरी आलं तरी भक्तीला सोडायचं नाही, की देवाला सोडायचं नाही, आपलं नामचिंतन सोडायचं नाही. विठाला. मग हे आपलं सोडा. आपल्याला वाटतं मी एवढं होईल का, आपल्याच्यानं होईल का, दुःख झालं तर नाही. सुखामध्ये देव आठवतो अजिबात नाही, पण दुःखामध्ये देव आठवल्याशिवाय राहत नाही. पण ते पाहते पांडव अखंड परी त्या देवाशी आठवित. म्हणजे कितीही संकट आलं तरी देवाला त्यांनी आठवलं, आणि सुख जरी शेवटी आलं तरी देवाला काय म्हणले, आमच्या सोबत राहा. म्हणजे सुखात पण देवाला आठवलं आणि दुःखात पण देवाला आठवलं. म्हणून अखंड देव कोणासोबत होते? पांडवांसोबत. विठाला. पांडवासोबत देव होते महाराज. हे तर सोडाच, सुखात तर आठवताल, दुःखात बी आठवताल, पण झोपेत. अर्जुन भेटायला गेले देवाला. दुपारचा काळ होता. कधीही आपल्या घरी जर सोयरा धायरा आला तर कमीत कमी चहा पाणी पाजवलं पाहिजे किंवा जेवू घातलं पाहिजे. आणि एवढं नाहीच झालं तर कमीत कमी चहा पाण्याचा तरी सोय केली पाहिजे. नवरा उगच फिरणार फिरणार फिरणार, बायकोला बोंबलून बोंबलून बायकोनं चहा नाही केला की मग हे जे सोयरा आला त्याचा अपमान आहे. कोणताही सोयराला कमीत कमी चहा पाणी करा. एवढं नाहीच झालं तर हातावर साखर द्या, 1 ग्लास पाण्याचा द्या, पाणी द्या, तरी तुम्ही तृप्त होता, तुम्हाला ते फळाशी नेतं. तसं अर्जुन गेले देवाला. रुक्मिणी मातेनं जेवायला वाढवलं. मध्यांकाचा काळ होता, दुपारची वेळ होती. पण कृष्णाला वाटलं, देवाला वाटलं, माझा अर्जुन आतमध्ये झोपलेला आहे, त्याला उठवावं आणि त्याच्यासोबत जेवण करावं. जा म्हणले. रुक्मिणी मातेला म्हणले, जा अर्जुनाला घेऊन ये. रुक्मिणी माता उठल्या आणि अर्जुनाच्या रूम मध्ये गेल्या गेल्या त्याला आवाज आला महाराज. देवाच्या भजनाचा, कृष्णाच्या नामचिंतनाचा आवाज आला. भजन तर चालू आहे, अर्जुन तर झोपलेत, पण आवाज येतोय कुठून? इकडं तिकडं बघताय, कोणी नाही. पण अर्जुनाच्या जसं जवळ गेल्या, झोपीमध्ये अर्जुन असताना अर्जुनाच्या रोमा रोमामधून देवाचं नामचिंतन चालू. विठाला. सुखामध्ये नामचिंतन, दुःखामध्ये बी नामचिंतन आणि झोपीत पण नामचिंतन. रुक्मिणी मातेला आनंद झाला. वाह, भक्त असावा तर असा. लगेच आपण बी भजन करत करत पावलं खेळायला, नाचायला सुरुवात केली रुक्मिणी मातेनं.
कृष्णाला विचार पडला, रुक्मिणी माताला पाहतायत, आल्या नाहीत वापस, आपण काय करावं? नारद स्वामीला बोलवलं, नारदा जा बरं त्या रुक्मिणी मातेला घेऊन ये आणि अर्जुनाला पण घेऊन ये, जेवणाची वेळ झाली, ताट वाढून ठेवलं. नारद स्वामी नारद 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 करत अर्जुनाच्या रूम मध्ये प्रवेश करतायत. बघतायत तर काय, रुक्मिणी माता मस्त पावलं खेळत खेळत देवाचं भजन चालू आणि त्याच्यामध्ये दुसरं भजन चालू. मग नारदाला प्रश्न पडला, ठीक आहे म्हणजे रुक्मिणी माता भजन करतायत, पण दुसरं भजन येतंय कुठून? जसं अर्जुनाच्या जवळ गेलं तसं अर्जुनाच्या रोमारोमामधून देवाचं नामचिंतन. वा म्हणले, विण्याचा तार लावला काळी 2, कोणाला काळी 3. नारदानं आवाज बघला किती आहे, काळी 3ला लावला असेल विना. नारद स्वामीचं भजन चालू, रुक्मिणी माता नारद स्वामी भजन चालू आणि अर्जुनाचं झोपीत भजन चालू. कृष्णाने विचार केला, दोघे गेले, वापस काही आले नाही, आपल्याला जावं लागतं. उठले देवराय, जसं अर्जुनाच्या रूम मध्ये गेले तसं बघतायत तर का दोघांचं भजन चालू. अर्जुन झोपलेले, अर्जुनाच्या जवळ गेलं तर बघतायत अर्जुनच्या रोमारोमाधून देवाचं नामचिंतन चालू. पण अर्जुनाच्या पायथ्याशी बसले. जसा हात अर्जुनाच्या पायावर ठेवला तशा अर्जुन ताडकन्या उठून राहिले. देवा काय करताय? हे पाप माझ्या डोक्यावर पडलं तर मला नरकवास भोगावं लागल, असं नका करू. पण त्यावेळेस देवाने प्रत्युत्तर दिला, अर्जुना तुझ्यासारखा प्रेमळ भक्त कोणी नाही म्हणले.